हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकन चालतो 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 नागोबाला जय मल्हार भावांनो, तर मी तुम्हाला आज शिकवणार आहे व्हिडिओ एडिटिंग करायला. आणि आपला हा व्हिडिओ आजचा होणार आहे नागपंचमीवर. आणि जे जे आपण मटेरियल यूज केले आहेत ते सगळे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. आणि आपल्या इंस्टा पेजवर जाऊन आपल्याला फॉलो नक्की करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला यूट्यूब चॅनल बी सबस्क्राईब करून ठेवा, कारण जे जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला लगेच भेटून जातील. तर हा माझा पेज आहे इंस्टाग्राम, फॉलो नक्कीच करून घ्या. त्यानंतर आपल्याला एक ॲपची गरज पडणार आहे. त्या ॲपचं नाव आहे अलर्ट मोशन. आणि प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. आणि आता मी तुम्हाला सेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट सगळं खाली दिले आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आपण ओपन करून घ्यायचं आहे. सॉरी, बॅक आलं. आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी जे टॅक्स दिले ती पहिलेच आहेत तुम्हाला सांगतो. आपल्याला 11-22 सेकंडवर यायचं आहे. आता आपण इथं आल्यावर 11-22 सेकंडवर आल्यावर आपल्याला इथं खाली प्लस आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे. मीडियावर जायचं. जे मी मटेरियल दिले, फोटो दिले, तर इथं तुम्हाला भेटून जातील असे. आणि तुम्ही फोटो कुठलाही घेऊ शकता. मी तर हे फोटो घेतला आहे. आणि इथं आपल्याला वर 3 डॉटवर क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्याला फिल कॉम्प्रेशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे. परत आपला फोटो असा फुल सेट होऊन जाईल. आणि परत आपल्याला असं पुढल्या बीटवर यायचं आहे. पुढल्या बीटवर आल्यानंतर आपल्याला इथं आता खाली 3 ऑप्शन आहे. तिकडे आपल्याला ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. असा फोटो कट करून जाईल. तर हा व्हिडिओ लई मोठा होणार आहे भावांनो. मी तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये सांगणार आहे, कारण हा व्हिडिओ लई मोठा होत आहे. तर सांगतो तुम्हाला कसं करायचं. आता असंच तुम्हाला करून घ्यायचं आहे. असं खाली यायचं आहे. परत खाली प्लस आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि मीडियावर क्लिक करायचं आहे. आणि आपण दुसरा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तो वर जायचं आहे 3 डॉटवर फिल कॉम्प्रेशन एरिया असा करून घ्यायचा आहे. असा फुल आपला फोटो सेट होईल. त्यानंतर पुढल्या बीटवर यायचा आहे. फोटो असा कट करून घ्यायचा. ठीक आहे. तर असं आपल्याला जेवढे बी बीट आहेत त्या तिथं आपल्याला असे फोटो खाली प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियावर जाऊन ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी ऑलरेडी फोटो ॲड करून घेतलेत. आणि आपला हा व्हिडिओ लयच मोठा होणार आहे भावांनो. तर तुम्ही इथं असं फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्प्रेशन एरियावर जायचं. परत पुढल्या बीटवर जायचं आहे. आणि असा फोटो कट करून घ्यायचा. आणि जेवढे बी बीट आहेत भावांनो त्या सगळ्या बीटवर आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्हाला आत्ता मी जे सांगितलं तसं करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे येतो मी. 17-4 सेकंडवर आला आहे. आणि खालीवर प्लस आयकॉनवर क्लिक करतो आणि दुसरा फोटो ॲड करून देतो. असं करून असा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा समजलंच असेल वाटते मला भावांनो. मी सांगतोय ते पुढल्या बीटवर यायचं आहे. खाली प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियावर जाऊन तुम्ही फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. आणि वर 3 डॉटवर जाऊन फिल कॉम्प्रेशन एरिया करून घ्यायचा आहे. असा पुढल्या बीटवर जाऊन फोटो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर असेच तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला आता मी इफेक्ट सांगतोय. ते इफेक्ट कुठल्या फोटोला कसा द्यायचा हे सगळं सांगणार आहे. तर चला भावांनो, आपल्याला आता बॅक जायचं आहे. आणि सेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि एक नंबरचा इफेक्टवर क्लिक करून खाली इफेक्टवर जायचं आहे. परत आपल्याला खाली इथं 3 डॉट दिसतील खाली, ह्याच्यावर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जेवढे बीट आहेत त्या फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तुम्ही. असे ते बघा ही बीट आहेत. असं तुम्ही ॲड करून घ्यायचे. मी ऑलरेडी घेतलेले आहेत.
आणि आपला हा व्हिडिओ मोठा होणार आहे भावांनो, तो मी सिम्पलमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला फोटोवर पहिल्या फोटोवर क्लिक करून इथं खाली इफेक्ट्समध्ये जाऊन इथं 3 डॉट आहेत पुन्हा खाली ह्याच्यावर क्लिक करा. तर त्यानंतर आपल्याला पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर असं करून घेतो लगेच. हे बघा बाबा असं करून घ्यायचं आहे. आपला असा इफेक्ट लागून जाईल. परत आता इथं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथं आता ही 2 फोटो आहेत ह्यांनाच बी हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर फोटोवर क्लिक करायचा आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे, पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपले जे छोटे छोटे फोटो बीट आहेत म्हणजे छोटे छोटे जवळजवळ बीट आहेत त्यालाच दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तर परत आता आपल्याला सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि हो 2 नंबरचा इफेक्ट आहे आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर आपल्याला 2 नंबरच्या इफेक्टवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली इथं इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवर. ठीक आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट आपण कॉपी केला 2 नंबरचा तो आपण ह्याला आपलं ह्या फोटोपासून द्यायचा आहे भावानं. तर मी पहिलाच ऑलरेडी दिला आहे भावानं. इथं आपल्याला पेस्ट द्यायसाठी आपल्याला इथं खाली आता कोपऱ्यात इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर हा इफेक्ट आपल्याला ह्या फोटोपासून द्यायचा. ठीक आहे. 17 सेकंड 4 यावर आपल्याला जे छोटे छोटे बीट मार्क संपतात त्या पुढल्या बाजूला ही फोटो आपसे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला हे इफेक्ट ह्या फोटोपासून पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर परत आता आपल्याला बॅक यायचा आहे बीट मार्क सेक इफेक्टमध्ये आल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे 3 नंबरचा इफेक्ट त्यावर क्लिक करायचा आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मी घेतले आहे ओपन. त्यानंतर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवर जायचं. बिटमार्क प्रोजेक्टवर आल्यावर आता आपल्याला जे आपले छोटे छोटे बीट आहेत आणि छोटे छोटे फोटो आहेत. ठीक आहे. त्या फोटोवर आपण हा इफेक्ट पेस्ट करायला आहे. 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्कीच करा भावांनो, कारण असेच व्हिडिओ आपण डेली व्हिडिओ अपलोड करत राहील. ठीक आहे. तर आणि परत भावांनो आपला व्हिडिओ असा ॲप झाल्यानंतर आपल्याला इथं सेटिंगच्या बाजूला एक कॉर्नरला बांध दिसतोय तर त्यावर क्लिक करून घ्यायचं आणि इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये भेटून जाईल. ठीक आहे.